फायनली तो दिवस आलाच. अहमदाबादचं घर, तिथली माणसं आणि त्या सगळ्या छोट्या छोट्या आठवणी आज मनात साठवून आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. किती दिवस कसे गेले कळलंच नाही. घरातलं हसणं, गप्पा, एकत्र जेवणं सगळंच आता आठवून बनवून मनात राहणार होतं. निघताना सासूबाईंच्या पाया पडले. त्यांच्या आशीर्वादात एक वेगळीच माया होती. डोळे हसत होते, मन मात्र थोडंसं भरून आलं होतं. स्टेशनकडे जाताना प्रत्येक रस्ता आठवणी देत होता आणि मनात एकच विचार होता, पुन्हा लवकर भेटू. काही नाती रक्ताची नसतात, पण इतकं प्रेम देतात की ती मनाच्या खूप जवळची होऊन जातात. अहमदाबाद मागे राहिलं, पण तिथलं प्रेम कायम सोबत राहणारं होतं. दिवस कसे निघून गेले काही कळलंच नाही बरं का. जाताना तर इतकी घाई होती की मम्मी लवकर जायचं आहे मनस्वी म्हणायची, आणि आल्यानंतर दिवस असे पटापट निघून जातात की जाण्याचा दिवस कधी येतो हे कळतही नाही. शेवटी आम्ही प्लॅटफॉर्मवर पोचलो, कारण विरारकडे जायचं होतं. प्लॅटफॉर्म एकदम रिकामं होतं, पण मन मात्र भरलेलं होतं सगळ्या आठवणींनी. पुन्हा तेच दिवस, त्याच आठवणी डोळ्यासमोर उभ्या राहत होत्या. आणि मग काय शेवटी आपल्या घरी जावंच लागतं. ह्याच ट्रेनप्रमाणे जशी ट्रेन सुटते आणि आपल्या स्टेशनपर्यंत पोहोचते, तसंच आपल्यालाही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी परत आपल्या परतीच्या प्रवासाला जावंच लागतं. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब.